सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा पहा झाले पुरे एक वर्ष होतो वर्षान एकदा हर्ष गोड अन्ना जिंदगी हंसने गाने के लिए है पल दो पल जिंदगी हंसने गाने के लिए है पल दो पल इसे खोना नहीं खोके रोना नहीं इसे खोना नहीं खोके रोना नहीं जिंदगी हंसने गाने के लिए है पल दो पल जिंदगी हंसने तिन्ही साजा करून सिंगार साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा झाल्या तिन्ही साजा करून सिंगार साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा मौसम मस्ताना रस्ता अंजाना मौसम मस्ताना रस्ता अंजाना जाने कब किस मोड़ पे बन जाए कोई अफसाना नमस्कार, मी ज्येष्ठ कवयित्री गीतकार लेखिका सुरेखा गावंडे. आज मी वेदांत फार्म हाऊस मुरबाड येथे आलेली आहे आणि माझ्यासोबत आहेत हे फार्म हाऊसचे मालक. आपलं नाव सांगा आणि इथले फार्म हाऊसबद्दल जरा माहिती सांगा सर. मी सुरेश वामन. कारण आज हा वेदांत फार्म हाऊस आपल्याला दिसतोय तर हा 2017-18ला याची थोडक्यात मी जागा घेऊन हा छोटासा प्रकल्प उभारण्याचा मी प्रयत्न केला आणि आपल्यासारख्या ज्येष्ठ कवयित्री आज आमच्या वेदांत फार्म हाऊसमध्ये आल्या. तुमचं देखील मी मनापासून स्वागत करतो मॅडम. थँक्यू, धन्यवाद सर. आणि मी माझ्या आज ग्रुपला घेऊन आलेली आहे. ए सर्वांनी हाय करा. आणि खूप सुंदर आहे हे निसर्ग सौंदर्य बघण्यासारखं आहे. खूप छान इथे मोठा स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे आणि आपलं घरगुती जेवण आणि वेगवेगळ्या वनस्पतींची झाडं आहेत. आंब्याची बाग आहे, आंब्याची बागच आहे, आमराई आहे इथे. खूप खूप सुंदर आहे, म्हणजे मला तरी आवडलं. आपण पण नक्की यावे सर्वांनी. आणि पोटे विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत मला. आणि आपले हे वामन सर जे आहेत ते कैलासवासी भाऊराव पोटे विद्यालयाचं मी 30 वर्ष मुख्याध्यापक पदावर काम करत आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्रातील अनुभव आणि ग्रामीण भागामध्ये काही वेगळं करण्याची ताकद घेऊन निर्मिती करतो आहे. अशामध्ये हा वेदांत फार्म हाऊसची निर्मिती मी केली. आज सर्वसाधारणपणे आपण जर पाहिलं तर विविध अशा वनस्पती तुम्हाला बघायला मिळतात. इथे शक्यतो शैक्षणिक सहली जास्त येतात. माझ्याकडे शैक्षणिक कॉन्टॅक्ट जास्त असल्यामुळे 300 मुलांच्या सहली इथे झालेल्या आहेत. क्या बात आहे. हां, आणि खूप असा चांगला निसर्ग आहे. आणि इथून म्हशाचं मंदिर जवळ आहे. त्याच्यानंतर तुम्ही गोरक्षगड जवळ आहे तुम्हाला. त्याच्यानंतर एक देवक आश्रम म्हणून जवळ पॉईंट आहे, तो बघण्यासारखे आहेत. बरेच पॉईंट इथे बघण्यासारखे आहेत.
तर मुरबाड हे देखील पर्यटन क्षेत्र म्हणून उपलब्ध होऊ शकतं सगळ्यांसाठी. आपण सगळी टीम घेऊन मॅडम आलात. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आपली आता रजा घेतो मॅडम. थँक्यू. ओके मॅम, थँक्यू. खूप खूप सुंदर आहे. आपण पण सर्वांनी यावं आणि या फार्म हाऊसला भेट द्यावी. तू थांबशील का बस थांब्याच्या जवळी वितुर बितळी न करवंदाची जाळी दोघेही फिरूया कुशाल रानुमाळी नसतील नसू दे नक्षत्रे आभाळी तू भेटशील का मधला संध्याकाळी तू भेटशील का मधला संध्याकाळी मी पाऊसोनी देईन तुझला टाळी आषाढ बरसतोय सांज सकाळी दाट दाटला अंधार भवताली दिल कहे रुक जा रे रुक जा यहीं पे कहीं जो बात इस जगह है कहीं पर नहीं जो बात इस जगह है कहीं पर नहीं दिल कहे रुक जा रे रुक जा यहीं पे कहीं जो बात